कृषी आयुक्तांच्या नावानं वावरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय। प्रशांत गवळी विरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल आहे। कृषी आयुक्त असल्याचा भासवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत होती। फसवणूक होण्याची गंभीर शक्यता गृहीत धरून गुन्हा दाखल करण्यात येतोय। कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी हा गुन्हा दाखल केलाय। याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागू खरं तर रात्री उशिरा हडपसर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रशांत अनिल गवळी असे या आरोपीचं नाव आहे। प्रशांत गवळी हा जो आरोपी आहे यानं स्वतः कृषी आयुक्त नसताना स्वतःच्या नावासमोर आणि स्वतःच्या सोशल माध्यमाच्या अकाउंटवरती IAS आणि कृषी आयुक्त अधिकारी असं पद लावल्याचा हा सगळा संशय जो तो कृषी विभागाला होता। आणि या सगळ्या संदर्भातील कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं काल पुण्यातील हडपसर पोलिसांमध्ये धाव घेतली आणि हडपसर पोलिसांमध्ये अशी तक्रार दाखल करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर प्रशांत गवळी हे जे गृहस्थ आहेत हे काही संस्था चालवत असल्याची माहिती समोर येत आहे आणि सगळ्या या संस्था चालवत असताना स्वतःच्या नावापुढं आणि वेगवेगळ्या ठिकाणी राज्याचे कृषी आयुक्त पद हे कोणाशी लावता येत नाही। IAS गरजेचं हे सगळं पद आहे आणि हे सगळं IAS अधिकारी स्वतः नसताना आणि कृषी अधिकारी नसताना अशा स्वरूपाचं पद लावून कोणाची दिशाभूल होऊ शकते असा सगळा संशय या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना होता। आणि या सगळ्या संशयातूनच काल रात्री जो आहे तो पुण्यातील हडपसर पोलिसांमध्ये प्रशांत गवळी याच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अगदी तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।